जी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली बघायला मिळते, याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? मुळात काय झालं की प्रशासनाने मान्सून पूर्व तयारी तर केली नाहीच. त्याचे परिणाम तर तुम्हाला पहिल्या 5 दिवसाच्या पावसात दिसले. पण ड्युरिंग द मान्सून आणि आफ्टर द मान्सून ह्याचीही तयारी करावी लागते. त्याच्या अनेक गोष्टींची तयारी अगोदरच करून ठेवावी लागते. जसं की त्यांचं PCO डिपार्टमेंट आहे. PCO डिपार्टमेंटच्या माध्यमातून ठिकठिकाणी ह्या व्हिजिट्स करणं, कुठे पाणी साचतं, कुठे पाणी ते काही कोणी टायर ठेवलेला असतो, गच्चीत अडगळीचं सामान असतं, काय असतं, कुठे कुठे पाणी कुंड्या असतात, कुंड्याच्या खाली प्लेट असते, त्या प्लेटमध्ये पाणी साचतं. ह्या सगळ्या गोष्टींचे प्रिकॉशन्स घेणं आणि तिथे तो औषध टाकणं आणि ते सगळं हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर करायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही आहे. दुसरी गोष्ट, हॉस्पिटल्समध्ये सुद्धा हे जे काही मलेरिया, डेंग्यू हे साथीचे आजार जे आहेत, ह्या साथीच्या आजाराच्या बाबतीत अजून कोणती तयारी झालेली दिसत नाही. की मोठ्या प्रमाणात जेव्हा हे साथीचे आजार होतात तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्या पद्धतीची तयारी असली पाहिजे. OPDमध्ये त्याची स्वतंत्र कक्ष निर्माण करणं किंवा एखादा वॉर्ड तयार करणं याच्यासाठी, की औषधाचा मुबलक साठा करणं, हे अद्याप तरी काही झालेलं दिसत नाहीये. आणि त्याचेही परिणाम आहेत की प्रायव्हेट डॉक्टर्स आणि ह्यांच्याकडे ही रीग लागलेली आहे. बरोबर. पण दुसरा असा प्रश्न आहे की एकीकडे ज्या पद्धतीनं आपण बघतोय की अनेक ठिकाणी पॉन्डमध्ये पाणी साठलेलं आहे, अनेक ठिकाणी लालवा आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्याच्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. तर या सगळ्या गोष्टीकडे देखील दुर्लक्ष बघायला मिळते, कारण राजकारण मोठ्या प्रमाणात होत आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत, पण ज्या सिव्हिल गोष्टी आहेत त्याच्याकडे BMCचं दुर्लक्ष. ह्याच्यात कसं आहे, बिल्डिंग रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, किंवा हे PCOचे अधिकारी आहेत, एन्क्रोचमेंटचे अधिकारी आहेत. कारण ह्या सगळ्या ही जी ठिकाणं आहेत ना, म्हणजे गार्डनमध्ये काही ठिकाणी पॉन्ड्स ठेवलेले असतात, ह्या पावसाळ्याच्या दिवसात ते साफ असणं गरजेचं आहे, किंवा ते उलटे करून ठेवणं गरजेचं आहे, किंवा ते साचत असतील तर तिथे औषध फवारणी करणं गरजेचं आहे, किंवा PCO डिपार्टमेंटचं काय धूर फवारणी मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. ठिकठिकाणी व्हिजिट्स देऊन अशा पद्धतीची काही कुठे आळ्या आणि ह्याचा जर प्रादुर्भाव वाढत असेल तर त्याच्या आळा घालण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. रस्ते बांधकाम आणि हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची डेब्रिजेस किंवा त्यांचे सगळं ते पाऊस पडून चिखल होतो आणि तिकडे ते खड्डे असतात रस्त्यांचे, ते हे त्या डिपार्टमेंटनी ते पाहायला कळलं का? त्याचबरोबर तुमचे हे आहेत घनकचरावाले आहेत. घनकचरा अनेक ठिकाणी कचरा तसाच साचून असतो, मग तो वेळेत उचलला जात नाही. अलीकडे काय झालंय की महानगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची कमतरता आहे. बऱ्याचशा गाड्या ह्या स्क्रॅपमध्ये गेल्यात, नवीन गाड्या अजून आलेल्या नाही आहेत. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात उचललाच जात नाही. त्यामुळे लोकांना काही घरात कचरा थोडीच ठेवणार, मग कुठेतरी तो नेऊन रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो. आता दादरसारख्या ठिकाणी ही अशी सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याची ठिकाणं खूप वाढलेली आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन जे आहे ना, हे मान्सून पूर्व तयारीमध्ये येतं. आणि ड्युरिंग द मान्सून आणि आफ्टर द मान्सून ज्या गोष्टी करायच्या आहेत याची तयारी ही मला वाटतं जानेवारीपासून व्हायला पाहिजे, ती यंदा झालेली दिसत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारते की एकीकडे जर आपण बघितलं तर या तयाऱ्या कुठेही झालेल्या दिसून येत नाहीये, पण गेल्या काही दिवसांपासून BMC ही मोठी चर्चेचा विषय ठरलेली आहे. कारण सातत्यानं आरोप प्रत्यारोप, सातत्यानं अनेक विभागांकडे असलेलं दुर्लक्ष, तर या सगळ्या गोष्टी मुंबईकरांना आजारी पडतायत असं वाटतंय का? नाही, हो आहे ना. एक तर नवीन सत्ताधाऱ्यांना अजून सत्ता हाताळता येत नाही, ते भांबावल्या मनस्थितीत आहेत. एकंदर चित्र ते दिसतंय. त्यात ते राजकारण असं आहे की आपले नगरसेवक कुठे आहेत तिथेच ते व्यवस्थित फंड देणं, तिथलीच कामं होणं, आणि इतर विरोधक जिथांचे नगरसेवक तिथे फंड कमी निधी देणं, तिथली कामं नीट तिकडे म्हणजे लक्ष न देणं, दुर्लक्ष करणं. यामुळे काय होत आहे की यांच्या राजकारणामध्ये लोकांना त्रास होतोय. आता निवडणूक झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी विसरायला हव्यात सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक नगरसेवक हा म्हणून न पाहता तुम्ही तो तिकडचा एक वॉर्ड, प्रभाग आणि तिथली जनता म्हणून पाहायला हवं. आता ते पाहिलं तर मग लोकांना त्रास होणार नाही. सगळ्यांना समान न्याय दिला तर त्रास होणार नाही. आणि ह्या सगळ्यात हा जो काही मेस झालेला आहे सत्ताधाऱ्यांकडून, त्याच्यामुळे ही लोक आजारी पडतात.